मला सांगा मायबाप हो, या भारतभूमीमध्ये, या महाराष्ट्रामध्ये भक्ती फक्त संतांनीच केली का? फक्त संतांनीच केली? अहो जा जरा 350 वर्षापूर्वीच्या शतकामध्ये. अहो भक्ती काय केली, निष्ठा काय केली, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना देखील विचारा. म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शब्दाखातर या महाराष्ट्रातील मावळे स्वतःचा प्राण सुद्धा द्यायला तयार होते, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलोत. अहो ज्या छत्रपती धर्मवीर संभाजी राजांमुळं तुमच्या माझ्या कपाळावरचं कुंकू जिवंत आहे, त्या हिंदू धर्मात आपण जन्माला आलो. किती भाग्यवान आहोत, किती करावं भगवंतानं आपल्यासाठी. जा जरा 16व्या शतकामध्ये 350 वर्षापूर्वी. अहो पोटच्या पोराचं लग्न बाजूला सारून आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं असं म्हणणारा आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरती भक्ती असणारा, महाराजांवरती निष्ठा असणारा मावळा ना फक्त स्वराज्यातच बघायला मिळत होता. काय पराक्रम गाजवला मावळ्यांनी. मासाहेब जिजाऊंनी दवंडी पेटवली. शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होतंय. जो कोणी रानटी जनावरांचं शेपूट कापून आणल ना, त्याला सोन्याचं कडं बहाल केलं जाईल. झाला स्वराज्यातील एक मावळा सज्ज झाला, जो तो रानटी जनावरांचं शेपूट कापून आणू लागला आणि सोन्याचं कडं मिळवू लागला. आणि त्यातही घडलं असं, एका भाद्रानं एका तरुणानं अख्खा रानटी जनावरच मारून टाकला आणि त्या रानटी जनावराला स्वतःच्या खांद्यावरती घेऊन दरवाजापर्यंत पोहोचला. पहारेकरांनी सांगितलं, मध्यरात्रीची वेळ आहे, तुला काही झालं तरी आतमध्ये जाता येणार नाही. त्यावेळी विनवणी करावी त्या तरुणानं की जाऊ द्या ना, मला मासाहेब जिजाऊंना भेटायचंय, जाऊ द्या. पहारेकरांनी सांगावं तुला जाता येणार नाही. आणि हा सगळा घडलेला प्रसंग मासाहेब जिजाऊंच्या कानावर पोहोचला आणि मासाहेब जिजाऊ तिथं जातीने दाखल झाल्या. आणि मासाहेब जिजाऊंनी त्या तरुणाला खालून वरपर्यंत बघितलं. बलदंड असणारा तो तरुण. मासाहेब जिजाऊंनी त्याला विचारलं, काय रे, मी तुला रानटी जनावरांचं शेपूट कापून आणायला सांगितलं होतं आणि तू तर अख्ख्या रानटी जनावरांची शिकारच केलीस. माफी असावी मासाहेब, माफी असावी. ध्यानातच राहिलं नाही. पुढं जाऊन मासाहेब जिजाऊ त्या तरुणाला विचारतात, अरे सोन्याचं कडं मिळावं म्हणून एवढ्या मध्यरात्री आलास? त्यावेळी अंगावरती सळसळून काटा यावा तसं त्या तरुणाच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. आणि तो तरुण सांगू लागला की सोन्याचं कडं मिळावं म्हणून एवढ्या मध्यरात्री आलो नाही मासाहेब. सोन्याचं कडं मिळावं म्हणून एवढ्या मध्यरात्री आलो नाही मासाहेब. कुठं तरी स्वराज्यात ऐकलं होतं की तुमच्या कौतुकाची थाप ही लढायला जगायला बळ देते आणि तुमच्या कौतुकाची थाप माझ्यासारख्या तरुणाच्या पाठीवर पडावी ना, म्हणून एवढ्या मध्यरात्री आलो आहे मासाहेब. मासाहेब जिजाऊंनी विचारावं, नाव काय रे तुझं? पोराला सांगावं, जी तानाजी मालुसरे. आणि तेच तानाजी मालुसरे पोटच्या पोराचं लग्न बाजूला सारून आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. आणि तानाजी तयार झाले कोंढाणा सर करण्यासाठी. आणि तानाजी कोंढाणा सर करत असताना उदयन भानावर तुटून पडतात. उदयन भानाचे आणि नरवीर तानाजी मालुसरेंचे एकमेकांवरती वार होतात. दोघांची समशेर चालतच राहते, हातातील समशेर चालतच राहते. दोघांचे एकमेकांवरती वार होतात. आणि तो उदयन भान अंबारीतून गोळा फेकतो आणि तानाजी मालुसरेंचं शिरधडा वेगळं होतं, पण हातातील समशेर चालतच राहते. 200 ते 300 गनिमांना एका वेळीच कापून टाकते. हातातील समशेर चालतच राहते. अरे कोंढाणा जिंकला
आणि माझ्या शिवबांना ही बातमी कळाली आणि शिवबांना माहीत नव्हतं की तानाजींचं काय झालंय. आणि ज्यावेळी माझे छत्रपती शिवाजी महाराज कोंडाण्यावरती आले आणि बाकीच्या मावळ्यांना विचारलं, अरे अरे माझा ताना कुठे आहे, ताना कुठे आहे. आणि मावळ्यांनी तानाजी मालुसऱ्यांकडे बोट करावं आणि आणि अखंड हिंदुस्थानाचा राजा रडू लागला, अरे माझा ताना, ताना काय झालं तानाला, अरे माझा गड आला. पण माझा सिंह गेला, माझा सिंह गेला. अखेर इतिहास फुटफुटला, अरे गड आला पण माझा सिंह गेला. कुणा खातीर? छत्रपती शिवाजी महाराजांच्या निष्ठे खातीर, छत्रपती शिवाजी महाराजांवर असणाऱ्या विश्वासा खातीर, छत्रपती शिवाजी महाराजांवर असणाऱ्या प्रेमापोटी. अरे संतांनी प्रेम केलं भगवंतावर म्हणून भगवंतानं रक्षण केलं, पण माझ्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम केलं म्हणून हा हिंदुस्थानात जिवंत आहे. नाहीतर आज इथं कीर्तन करायला मी उभी आहे ना, परवानगी घ्यायला लागली असते इंग्रजांची. हुजूर हगवनी वस्ती में कीर्तन लेना चाहते हैं क्या, ले सकते हैं क्या. आपल्याला बुरख्यात फिरावं लागलं असतं. हा हिंदू धर्म वाचलाय ना तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळं, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांमुळं. म्हणून मी माझ्या कीर्तनामध्ये नेहमी सांगत असते, मायबाप हो, की राजे तुम्ही नसताना नसती दिसली अंगणामध्ये तुळस. ऐका हा राजे, राजे तुम्ही नसताना नसती दिसली अंगणामध्ये तुळस. राजे तुम्ही नसताना नसता दिसला देवळावरती कळस. राजे तुम्ही नसताना नसती राहिली आमची सुरक्षित माय. राजे तुम्ही नसताना नसती राहिली आमची सुरक्षित गाय. राजे तुम्ही नसताना तर नसती वाचली हिंदू धर्माची गाय, नसती वाचली हिंदू धर्माची गाय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर जय भवानी, जय शिवाजी. आणि मग ह्या राजाचा जन्म तरी नक्की कुठं झाला होता? हा राजा नक्की जन्माला तरी कुठे आला होता? कसे राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव काय दिलाचा दिकराव. माझ्या राजाचं नाव काय दिलाचा दिकराव. सुंदर स्वराज निर्माण केलं तलवारीच्या दारेवर. दारीवा सुंदर स्वराज निर्माण केलं तलवारी